व्यवस्थित लक्ष द्या. तर ह्यामध्ये काय म्हटलंय की एक 10 कुलम मायक्रो कुलम चार्ज आहे. कुठं आहे? सेंटर ऑफ द स्क्वेअर आहे. इज इट राईट? आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे? वर्क डन. वर्क डनचा फॉर्म्युला काय येतोय? इलेक्ट्रिक पोटेन्शियल. म्हणजे ज्यावेळी आपण वर्क डन टू मूव्ह फ्रॉम ए टू व्हॉट? बी. यस, ए पासून बी कडे मूव्ह करताना किती वर्क डन फाइंड आहे? सो त्याचा फॉर्म्युला काय? फायनल वर्क डन, फायनल पोटेन्शियल मायनस व्हॉट? इनिशियल पोटेन्शियल इंटू व्हॉट? चार्ज. येस, इलेक्ट्रिक वर्कचा फॉर्म्युला असतोय पोटेन्शियल डिफरन्स इंटू व्हॉट? चार्ज. मी करंट इलेक्ट्रिसिटीच्या वेळी डिराईव्ह करणार आहे. इज इट राईट? किंवा टॉपिक मध्ये सुद्धा झालंय डिराईव्ह. ओके, वर्क इज व्हॉट? चेंज इन पोटेन्शियल इंटू व्हॉट? चार्ज. मग आपल्याला चार्ज माहित आहे किती आहे? 2 मायक्रो कुलम. बरोबर. मग आपल्याला पोटेन्शियल ऍट ए अँड बी फाइंड करायला पाहिजे. कुणामुळे? ह्या 10 मायक्रो कुलम मुळे. पोटेन्शियल एंटायरली डिपेंड्स अपॉन व्हॉट? डिस्टन्स. इज इट राईट? म्हणजे सपोज इथं डिस्टन्स मी डी म्हटलं, तर हे डिस्टन्स किती असणार? ऑल्सो सेम असणार ना. म्हणजे ए अँड बी सेम डिस्टन्सवर आहे. मग पोटेन्शियल ऑफ ए ऍज वेल ऍज बी सेम असणार ना. प्लस पोटेन्शियल ऑफ ए ऍज वेल ऍज बी काय असणार? सेम असणार. के 10 अपॉन. मग सेम असेल तर डिफरन्स काय असणार? 0. त्यामुळे वर्क काय येणार? ओके, इट इज 0 इंटू व्हॉट? 2 मायक्रो कुलम. म्हणजे किती आला? 0. Yes, work is what? 0. Understood everyone? Is it clear explanation? Okay. ह्याला म्हणायचं इक्वी पोटेन्शियल सरफेस. ए बी कुठला सरफेस आहे? इक्वी पोटेन्शियल. थ्रू आउट पोटेन्शियल काय? सेम. बी सी इक्वी पोटेन्शियल. ए पॉइंट बी पॉइंट इक्वी पोटेन्शियल. इज इट क्लिअर? गेटिंग एव्हरीवन? हा. तर हा सरफेस इक्वी पोटेन्शियल आहे बघा. हा मी सर्कल ड्रॉ केलं ना, ह्या सर्कलवरचे सगळे पॉइंट किती डिस्टन्सवर आहेत? सर्कल ऑफ रेडियस किती आहे? टी. म्हणजे सगळे पॉइंट इक्वी ह्यावर जर तो चार्ज मूव्ह केला असा तर त्याचं वर्क काय होणार? 0 होणार. इज इट क्लिअर? त्याचं वर्क किती होईल? 0 होईल. हे पार्ट कळालं सगळ्यांना? गेटिंग एव्हरीवन? सर्क्युलर पाथवर आपण जर चार्ज मूव्ह केला तर त्यावर काय होतं? वर्क डन 0 असतं. इज इट क्लिअर? गो फॉर 14.